पेठ वडगाव येथील पुण्यात MBBSचं शिक्षण घेणारा 19 वर्षीय विद्यार्थी तब्बल 14 दिवसांपासून बेपत्ता आणि आता त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या रॅगिंग व मानसिक छळाच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे। पेठ वडगाव येथील तन्मय अजय कुमार वंगे हा पुण्यातील एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्ष MBBSचे शिक्षण घेत होता। मात्र गेल्या 18 जुलैपासून तो बेपत्ता असून तब्बल 14 दिवस उलटूनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही। या प्रकरणी पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे। मात्र या घटनेला आता वेगळेच वळण मिळाले आहे। तन्मयच्या वडिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांकडून तन्मयचा सातत्याने मानसिक छळ केला जात होता। ग्रामीण भागातून आल्यामुळे त्याची हेटाळणी केली जात होती। अपमानास्पद टिप्पणी, जाचक स्वरूपाचे टास्क आणि अभ्यासाच्या नावाखाली मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार परीक्षा संपल्यानंतर कॉलेज प्रशासनाकडे अधिकृत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र त्याआधीच 18 जुलै रोजी संध्याकाळी तन्मयने आपल्या मित्राला काकाकडे जातो असे सांगितले आणि हॉस्टेलमधून बाहेर पडला। त्यानंतर तो परतलाच नाही। पोलीस तपासात तन्मय पुणे रेल्वे स्थानकावरून हुतात्मा एक्सप्रेसने सोलापूरच्या दिशेने गेल्याचे समोर आले आहे। लोणीकंद परिसरात त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मिळाले असून त्यानंतर मोबाईल बंद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात कॉलेज प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली नसल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे। तसेच अँटी रॅगिंग समितीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। सध्या खराडी पोलीस तन्मयचा शोध घेत असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। या प्रकरणात पुढे कोणते नवे धागेदोरे समोर येतात आणि तन्मयचा शोध कधी लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणाविषयी तुमचे मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा।